देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत देशभरात सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त दिनांक 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत दिनांक 2 ऑक्टोबरपर्यंत देशभरात सेवा पंधरवडा अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यानुसार सोलापूर शहर जिल्ह्यातील या अभियानाच्या जिल्हा संयोजकपदी डॉक्टर शिवराज सरतापे, सहसंयोजकपदी अनिल कंदलगी, दत्तात्रय पाटील, राम वाकसे, सोशल मीडिया प्रतिनिधीपदी योगेश गिराम, सहप्रतिनिधीपदी संदीप कुलकर्णी यांची निवड करण्यात आली असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। यामध्ये अनेक विविध सेवाभावी उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, युवा मोर्चाच्या नेतृत्वात मोदी विकास मॅरेथॉन, दिव्यांग सन्मान, विकसित भारत, चित्रकला स्पर्धा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित पुस्तकांचं वितरण, डॉक्युमेंटरी फिल्म प्रदर्शन, प्रबुद्ध संमेलन, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त बूथ स्तरावर अभिवादन तसंच बूथ कार्यकर्त्यांच्या समवेत त्यांच्या घरी भोजन आणि दिनांक 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पांजली, खादी वस्तूंची खरेदी करणं आणि नागरिकांना या घेण्यास प्रवृत्त करणं अशा गोष्टींचा यात समावेश आहे। दरम्यान हा सेवा पंधरवडा शहरामध्ये राबवण्यासाठी भाजपा पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची कार्यशाळा दिनांक 11 सप्टेंबर रोजी 5 वाजता सारस्वत मंगल कार्यालय डफरीन चौक इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते आणि आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली। सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व 8 मंडळांमध्ये या कालावधीत सेवा उपक्रम राबवले जाणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। याबाबत भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिली आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर ते परमपूज्य महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या पंधरवड्यामध्ये भारतीय जनता पार्टीने विविध कामांचं, त्याचबरोबर शहराच्या दृष्टीने वृक्षारोपण असेल, स्वच्छता अभियान असेल, आरोग्य शिबिर असेल, मोतीबिंदू शस्त्रक्रिया असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून कामं करायचं ठरवलेलं आहे। त्याचबरोबर पुढचा जो कार्यक्रम आहे विकसित भारत चित्रकला स्पर्धा, म्हणजे आपल्या मुलांच्या मनामध्ये कशा प्रकारे भारताचं चित्र आहे, शाळांच्या मुलांपासून कॉलेजच्या मुलांच्यापर्यंत ही स्पर्धा आपण राबवणार आहोत की जी मुलं आहेत त्यांच्या मनामध्ये त्यांना कसा भारत हवा आहे, त्यांना कसा विकसित भारत अपेक्षित आहे। आत्ताची मुलं आपण बघतो, आत्ताची जी जनरेशन आहे, आपली सगळ्यांची पुढची पिढी असेल ती आपल्यापेक्षा निश्चितच हुशार आणि छान प्रकारे विचार करणारी आहे। त्यामुळे त्यांनी जे विकसित भारताचं स्वप्न पाहिलेलं आहे ते त्यांना त्यांच्या स्वप्नातला किंवा त्यांना उद्या अपेक्षित असणारा भारत कसा आहे याचं चित्र त्यांनी रेखाटायचं आहे आणि ती स्पर्धा आपण माध्यमांच्या माध्यमातून घेणार आहोत। शाळांच्या आणि कॉलेजच्या माध्यमातून त्या स्पर्धा आपण घेणार आहोत। या पत्रकार परिषदेस पांडुरंग दिड्डी, डॉक्टर शिवराज सरतापे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते।